दोन नचिकेत. नमस्कार, मी श्याम देशकर. आपण बघत आहात ग्रामवाणी समाचार. कडमेश्वर ब्राह्मणी या क्षेत्रामध्ये आम्ही आज आलेलो आहोत. नगर परिषदची नुकताच निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. प्रचाराला कार्यकर्ते जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांसोबत संवाद देखील साधत आहेत. तर आम्ही या ठिकाणी आपल्यासोबत नचिकेत लंगडे जे आहे उमेदवार हे आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही भाजपकडून उमेदवार आहात, काय सांगणार आहात? तुम्ही तिकडे बघून बोला. भाजपसोबत मी प्रभाग क्रमांक 4चा उमेदवार आहे. त्यासोबत माझ्यासोबत माझी नगरसेविका कांबडी वर्षाताई कांबडीसुद्धा आहे. त्यानंतर आम्ही प्रभाग क्रमांक 4चे उमेदवार आहे. अध्यक्षासाठी आमच्या पॅनलकडून अविनाशरावजी हिरालालजी माकोडे हे आमच्या अध्यक्षाच्या पदाचे उमेदवार आहे. खरं तर भाजप एकूण किती उमेदवार लढत आहे तुमच्या? एकूण पॅनलचे नगरसेवकासाठी 20 उमेदवार आहे आणि अध्यक्षाचा 1 उमेदवार आहे. तुमच्या प्रभागात किती? आमच्या प्रभागात 2 नगरसेवक आहे आणि 1 अध्यक्ष आहे. 1 अध्यक्ष आहे. हां. तुम्ही याआधी म्हणजे तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती पण सुद्धा मिळाली की शिवसेनाचे पूर्वीचे तुमचे वडील आणि आई शिवसेनेत होते. तुम्ही आता भाजपमध्ये आलेले आहे. काय नेमकं म्हणजे अशी वेळ आली तुम्हाला भाजपमध्ये यावं लागलं? शिवसेना का बरं सोडली? काय सांगणार त्या संदर्भात? विषय असा आहे की विभाजन पक्षाचं भरपूर झालं. माणसं म्हणजे ज्या पक्षात इच्छुक उमेदवार राहिलेले नाही आहे आणि कोणी इंटरेस्ट घ्यायला पक्षात तयार नाही आहे. त्यासाठी संघटन जे मजबूत अगोदर होतं, आमचे श्रद्धास्थान स्वर्गीय रमेशरावजी हळाऊ, त्याच्यानंतर आमचे बाबा सुरेशरावजी लंगडे, हे सर्व जे आमचे ज्येष्ठ मंडळी होते ते निघून गेल्यावर शिवसेनेला कोणीही म्हणजे खंबीर नेतृत्व शिवसेनेला मिळालेलं नाही. त्यासाठी मी शिवसेना सोडली. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर शिवसेना ह्या क्षेत्रामध्ये मजबूत होती, पण आता ती मजबूती राहिली नाही आणि त्यामुळे शिवसेनेत राहून ते कार्य करता येत नाही, म्हणून भाजपमध्ये यावं लागलं का तुम्हाला? हो हो हो, निश्चित. म्हणजे शिवसेना कमजोर झाली काय तिथं? बिलकुल बिलकुल. ते एक प्रकारचं संघटन राहिलेलं नाही आहे. त्या कारणाने तुम्ही भाजपमध्ये आले. हां हां. तुम्ही जर निवडून आले तर काय तुम्ही असा विचार केला की तुमच्या प्रभागात प्रामुख्याने काय कामं केले पाहिजे? खरं तर नगरसेवक जो आहे तो म्हणजे खूप मोठं काम करायसाठी महत्त्वाचा नसतो. जे रेग्युलर काम आहे, सांडपाण्याची व्यवस्था आहे, क्रीडा क्षेत्रात आहे, राज्य सरकारची योजना आहे, केंद्र सरकारची योजना आहे, छोटे रस्त्याचं अतिक्रमण आहे, सांडपाण्याची व्यवस्था आहे, नदीतून कालव्यातून जे पाणी पिण्यासाठी आपण MIDCचा पण काहीतरी प्रश्न आहे म्हणते इथे पाण्याच्या, म्हणजे दूषित पाणीचं ते अगोदर JSW मध्ये झालेलं होतं. कर्फ्यू वगैरे लागला होता, गोळीबार पण झाला आहे. त्याचं सर्व जे पण आहे स्थानिक लेवलवर आपण करू. नुकताच म्हणजे युवांना म्हणजे या ठिकाणी भाजपने संधी दिलेली आहे, त्यांचे आभारच व्यक्त करतो. आणि त्यांनी मला संधी दिली म्हणजे दुसऱ्या पक्षातून आल्यावर त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जे संधी मला दिली त्याचं मी चांगल्या पद्धतीने कार्य करू समोर. तर नक्कीच या ठिकाणी जे माजी नगरसेविका आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत. त्यांना सुद्धा म्हणजे आपण प्रश्न विचारू. मागच्या कार्यकाळात त्यांनी किती कामं केले? तुम्ही याआधी माजी नगरसेविका होते, तुमची कार्यप्रणाली संदर्भात काय सांगणार? किती कार्य केले तुम्ही आधी? आम्ही पोद्दार सरांनी खूपशी निधी आणली आमच्यासाठी आणि आम्ही भरपूरसे कामं केले. आणि आमचं सांडपाणी जे मोठ्या नाल्या होत्या आमच्या, जे खूप सारे आणि मागच्या लेजिमला ते आले होते, त्यांनी काम नव्हतं झाले त्यांच्यानी, तर आम्ही भरपूरसे कामं केले. आमचे मोहाडे लेआउटचं केले, रोडाची गठ्ठूची व्यवस्था केली. आणि आमच्या जे मागच्या साईडनी ढिवरपुरा म्हणून आहे तिथलं पण मी काम केलं. भरपूरचं असं काम साहेबाच्या नेतृत्वात आम्ही काम करून घेतलं. आणि तसं नगर परिषदचे ते निधी वगैरे विद्यार्थ्यांकरिता पण आम्ही ते आणले. शाळा झाली, 1 नंबर शाळा बांधली आम्ही, आमच्या हातावरतीच झाली. सरांनी निधी आणला, आजूजी डॉक्टर पोद्दारनी. आणि भरपूरसे असे कामं करून घेतले मी. तुम्ही जेव्हा नगरसेवक होते त्यावेळेस काँग्रेसचे या ठिकाणी आमदार होते तर तुम्हाला निधी खूपसा असा त्रास झाला आम्हाला. आमच्या म्हणजे त्रास झाला तुम्हाला? अध्यक्ष मॅडमला पण खूप त्रास झाला की आम्हाला ना आमच्याकडे पाणीच नव्हतं येत.
पाण्याचीच खूप प्रॉब्लेम आहे. 5-5 दिवसानंतर नळ येतो. आता भाजपचे आमदार आहेत, आता समस्या सुटली का? आता तर समस्या 3 दिवसानंतर आत्ताच नळ येऊन जातात. त्याचा काही टेन्शनच नाही. 5 दिवसांनी 6 दिवसांनी पाण्याची प्रॉब्लेम होती. मी नगरसेवक होती तर मी इथे प्रॉब्लेम पण सॉल्व केली. आमच्या प्रभागामध्ये 20-25 घरी खूप असं गंद पाणी येत होतं. मी ते पाणी घेऊन शिवसाहेबाकडे मी इकडे तिकडे जाऊन मी ते पाण्याचं प्रॉब्लेम पण सॉल्व केलं. आणि आता आमच्या इकडे पाणी पण भरपूरसं येते. काही इतर जेव्हा जे इतर पक्षांच्या उमेदवारांसोबत जेव्हा आम्ही इथे संवाद साधला, पण ते तर म्हणजे पाण्याची समस्या अजूनही कडमेश्वर आता खूप मोठी आहे. घाण पाण्याची आहे, गटर लाईनची आहे, अनेक समस्या या ठिकाणी आहे. पण आता कसं आहे, ते निधी आम्हाला म्हणजे प्रॉब्लेम तो सॉल्व करूच नाही. इटनगोटी जे असते तिथलं पाणी काही पुरत नाही गावाला. आम्ही ते प्रॉब्लेमसाठी खूप कुठे कुठे गेलो आहे. पत्र पण कोचीला पण गेलो आणि मुंबईपर्यंत पण पत्र सगळीकडे, पण हे आमचं काही सॉल्व केलं नाही. आमदार कॅन्सल करू हे केलं. पण आता आमच्या आमदार साहेब पण आमचे आहे, वर पण आमचे आहे आणि आमची सरकार आता सगळीकडे आम्ही काम करून दाखवू. म्हणजे असं म्हणता येईल का, जर आपले आमदार राहिले तर बाकीचे इतर पदाधिकारी नगरसेवक वगैरे आहे तर काम करणं सोपं जाते? हो सर, सोपं जातात ना. आम्ही किती 6 कॅन्डिडेट होतो. आम्ही सभापती काही आमचं पद होतं नाही. सदस्य म्हणून आम्ही नगरसेवक म्हणून बसून होतो. आमचं काही काम नाही. समोर आम्ही ठराव ठेवायचा 3 महिन्यानंतर. आमचं काही ठराव कुणी हे करत नव्हतं, बहुमत नव्हतं आमचं. त्याच्यामुळे थोडं खूप कठीण वर्ष गेलं ते 5, तरी पण आम्ही काम करून घेतलं. तुम्ही एक महिलांकरिता या ठिकाणी काय उद्योग निर्माण केला पाहिजे असं काय वाटतंय तुम्हाला? मी जर आता निवडून आली ना सर, मी तर महिलांसाठी पहिले बेरोजगारी महिलांचं खूप आहे. शेतात जातात आणि कोणाच्याने होत नाही. मी जितकं जमेल तितकं मी बेरोजगारांसाठी रोजगार मिळवून आणूनच देईल. मी ते सरांच्या हाताने, पोद्दार सरांच्या हाताने, आशिष सरांच्या हाताने मी तिथपर्यंत जाऊन मी काम बायांसाठी महिलांसाठी मी करू शकते. लाडली बहिणीचा जे उपक्रम राबवलेला आहे शासनाने, तो उपक्रम चांगला आहे का, काय वाटतं तुम्हाला? चांगला आहे सर. पण मी जेव्हा काही महिलांसोबत संवाद साधला, काही महिलांचं म्हणजे म्हणणं आहे की जसं 1,500 रुपये देण्यापेक्षा तुम्ही काहीतरी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, जेणेकरून म्हणजे आम्ही स्वतः एक सक्षम होऊन जाऊ, म्हणजे सरकारवरती अवलंबून नाही राहणार. जसं सिलाई मशीन झालं किंवा इतर उद्योग. ते पण आहे ना सर, सिलाई मशीनचं पण आहे, सगळंच आहे. पण लोकांनी आता केलं पाहिजे ना. आता विरोध पक्ष असतं तर ते थोडंसं काहीतरी बोलतात ना, अडचण काढतातच. त्याच्यात आता 1,500 रुपये त्याच्यानंतर पण ते बेरोजगार बायांना रोजगार मिळेलच. सरांनी पण तसं सांगितलं होतं. आम्ही आमच्यानी जे जमन ते आम्ही करू निवडून आल्यानंतर. रोजगारासाठी मात्र तुम्ही करणार आहे तुमच्या क्षेत्रात? काहून की माझ्या प्रभागामध्ये खूप असे लोक आहे बेरोजगार. ते माझ्यापर्यंत येतात. मला त्यांची खूप हे येतात की शेतात जातात, चिखला पाण्याचे हे. पण असं कंपनी वगैरे किंवा कुठेतरी त्यांना जॉब मिळाली पाहिजे. किंवा काहीतरी बेरोजगार आहे, त्यांना मुलं झाले, शिक्षण करून आता कुठेही जातात, काही करतात. त्यांच्यासाठी मी प्रयत्न करीन. ग्राम आणि समाचारकरिता मी श्याम देशकर, कडमेश्वर.